तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत घड्याळाची कुठल्याही वस्तूची मूळ खरेदी किंमत कशी काढायची. इथं काय दिले, एका घड्याळाची विक्री किंमत 5,000 रुपये आहे, त्यावर 20% तोटा होतो, तर घड्याळाची मूळ खरेदी किंमत किती. तर बघा, इथं आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत 5,000 रुपये आणि तोटा झालेला आहे 20%. त्यामुळे आपल्याला घड्याळाची मूळ खरेदी किंमत इथे काढायची आहे. त्यासाठी आपल्याला घड्याळाच्या मूळ खरेदी किंमतीचं सूत्र वापरायचं आहे. तर त्याचं सूत्र आहे मूळ खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा. मी तर विक्री किंमत आहे 5,000 रुपये गुणिले 100, 5,000 गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा म्हणजेच 20 रुपये. इथं आपण पहिला 100 वजा 20ची वजाबाकी करून घ्यायची आणि 5,000 गुणिले 100चा आपण गुणाकार करून घेतला. इथं किती आले, 5 लाख भागिले 80. इथं पहिला आपण शून्याला शून्य घालून घेतले आणि 8ने राहिलेल्या 50,000 रुपयाला आपण भागले. भागाकार केल्यानंतर आपल्याला 6,250 ही किंमत मिळाली. ही किंमत आपली घड्याळाची मूळ किंमत आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.